आपला सीझन चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता रोजच लोडिंग असतं. तर ह्या 2 गाड्या देखील आज सकाळी येऊन उभं राहिल्या होत्या. एक होती सांगलीसाठी, तर दुसरी होती कोल्हापूरसाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी अनुप आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला ही कोल्हापूरची गाडी भरायची होती एका नर्सरीवाल्यांसाठी आणि नर्सरीला जे इंडोरचं मटेरियल लागतं रेडी फॉर सेल, ते मटेरियल आपल्याला या गाडीमध्ये लोड करायचं होतं आणि आपल्या नर्सरीचा सेल्समन प्रशांत मराठे हा ही गाडी लोडिंग करत होता. लोडिंग करत असताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक केली जाते मित्रांनो, जेणेकरून त्यांना ते मटेरियल विकायचं असतं पुढे. त्याच्यामुळे ते मटेरियल आपल्याकडून खरेदी करत असतात आणि ते मटेरियल व्यवस्थित जाऊन पोहोचायला पाहिजे म्हणून सगळी काळजी घेतली जाते. तर या गाडीला आपल्याला 200 स्पॅथिफिलम लोड करायचा होता. तशाच पद्धतीने वेगवेगळ्या अजून व्हरायटीज होत्या इंडोरच्या आणि जे आपण मटेरियल रेडी फॉर सेल असं मटेरियल आपण जे बनवतो ते या गाडीमध्ये आपल्याला लोड करायचं होतं. आता हे लोडिंग होत असतानाच आपल्याला समजलं की गुटी कलम देखील एका झाडाला बांधायचा आहे. म्हणून लगेच गुटी कलम बांधायचं होतं तिथं गेलो. बघितलं तर हे अशा पद्धतीने गुटी कलम बांधायचं चालू होतं. तर तुम्हाला पण दाखवूया म्हणलं कशा पद्धतीने गुटी कलम बांधलं जातं. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मॉस आणि कोकोपीट घेतलेलं आहे आणि काप काढून त्याला हे असं बांधलं जातं जेणेकरून त्याला तिथे मुळे फुटतील आणि त्याच्यापासून रोप तयार होईल. तर भेटूयात पुन्हा तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.